नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पैठण येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा भव्य रोड शो व महाराष्ट्र स्वाभिमान सभा. रोड शो मध्ये सकल मराठा आंदोलकांच्या जोरदार घोषणा. पैठण येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या वतीने सोमवार रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा भव्य रोड शो करण्यात आला. या रोड शो मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या भव्य रोड शोला सुरुवात होऊन बसस्थानक चौक मार्गे माहेश्वरी धर्मशाळा येथे येऊन महाराष्ट्र स्वाभिमान भव्य सभा घेण्यात आली. दरम्यान या रोड शो मध्ये आदित्य ठाकरे यांचे 3 वेळा स्वागत करण्यात आले. यामध्ये प्रथम तालुका अध्यक्ष मनोज पेरे यांनी तर दुसरे क्रेनच्या सहाय्याने भव्य हार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर चेअरमन सचिन घायाळ यांच्या वतीने खंडोबा चौकात जेसीबीच्या सहाय्याने हार टाकून भव्य स्वागत करण्यात आले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडविले, मात्र आदित्य ठाकरे यांनी त्यांना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व मी तुमच्या सोबत असून आमचा आरक्षणला पाठिंबा असल्याचे सांगितले. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली, परंतु बदलापूर येथील घटना बघता या लाडकी बहिणीची सुरक्षा करण्यात हे राज्याचे गृहमंत्री अपयशी ठरले आहेत. हे बेकायदा सरकार यावेळी आपल्याला हद्दपार करायचे आहे. 15 लाख देण्याची भाषा करणारे आता 1500 रुपयावर येऊन ठेपले आहेत. रोजगार, नोकरी, उद्योग नाही व येणारे उद्योग ही गुजरातला पळवले जातात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आता महाविकास आघाडी सोबत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. पैठण तालुका रिपोर्टर मनीष आव्हाडची रिपोर्ट. पण मागच्या वेळी 2019 मध्ये हरियाणासोबत जो महाराष्ट्र होता आपली निवडणूक जाहीर झाली नाहीये. याचं कारण एकच आहे, कोणी सांगू शकेल का मला? बरोबर, आपल्याला घाबरलेले आहेत, महाराष्ट्राच्या जनतेला घाबरलेले आहेत. कारण महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला होता लोकसभेमध्ये, त्यांनी हेच सांगितलं होतं की तुम्ही कोणी असाल, कुठचीही असाल, कितीही मोठी महाशक्ती तुमच्या मागे असेल, पण छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, दिल्ली समोर झुकणार नाही म्हणजे नाही.